हॅलो. हॅलो, बोला ना मॅडम. नमस्ते सर. नमस्ते, तुमचं स्वागत आहे आमच्या मराठी शेती.com मध्ये. तुमची मी कशा प्रकारे सहाय्यता करू शकतो? सर तुमच्याकडं मुलगी भेटेल का एक चांगली एखादी? मुलगी भेटेल का? मग तुम्ही मुलगीच आहे ना का? तुम्ही काय गडी आहो का? सर मी पण लेडीजच आहे. हं. मला मुलगी पाहिजे, माझ्या भावासाठी मुलगी पाहिजे हो. अच्छा, अच्छा. असं होय. म्हणजे हां. तुमच्या भावासाठी लग्नाला पोरगी पाहिजे होय तुम्हाला? हां, हां. बाई चलेल का? अहो, आम्ही चांगल्या घराण्यातून आहे. आम्हाला एकदम सुशिक्षित, सुसंस्कृत, चांगली गोरी. गोरी नसेल तरी चालेल, स्वभावाला चांगली असली पाहिजे. काळी असली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आम्हाला. ठीक आहे. तसं पण माझ्याकडे भरपूर बायोडाटा येऊन पडलेला आहे. तर मी तुम्हाला चेक करून सांगतो. पण त्याच्या अगोदर तुमचा बायोडाटा माझ्यापर्यंत आला पाहिजे. तर तुमचा भाऊ नेमकं करतंय काय? माझा भाऊ बघा शेती करतोय. जवळपास तुम्हाला सांगते 8 ते 9 वर्ष झालं मुलगी बघतोय. मुलगीच द्यायला तयार नाही कोणी. ठीक आहे. मी तुमची समस्या समजू शकतो. तर तुमच्या भावाचं वय किती आहे आता सध्या? आता माझ्या भावाचं वय बघा 30 झालेलं आहे. 30 वर्ष झाले का? 30 वर्ष झाले आणि जवळपास तुम्हाला सांगा 2000 म्हणजे त्याचं वय 22 असताना आम्ही त्याला पोरगी बघतोय. पोरगीच काय त्याला घावना. कोणी द्यायला तयारच नाही हो. कसं काय? शेतकरी म्हटलं का नाही कोणी नाही नाही नाहीच म्हणायला लागले. सगळ्यांना जॉब वाला पाहिजे. मुंबई, पुण्यात, अमेरिकेत तिकडं तिकडं जॉब करणारी मुलगा पाहिजे. ह्याचं कसं झालंय मॅडम तुम्हाला सांगू का मी आता? मी खरं हं. बोलतो बरं का. खरं बोलल्यावर तुम्हाला पण राग येईल. मला नाही राग येणार. तर बोला. बाबा शेतकरी मुलालाच पोरी का भेटेना झालत्या ह्याच्या मागचं काहीतरी एखादं लॉजिक असेल तुम्ही समजू शकता का ते लॉजिक? समजू शकतो की हो. का शेतकरी मुलालाच मुली का भेटेना झालत्या? तर ह्याचा विषय कसा आहे माहित आहे का? हां, शेतकऱ्याच्या घराण्यात सुद्धा मुली असतेत्या, पण ती शेतकरी माणूसच आजकाल काय म्हणा लागलाय, की बाबा हां. शेतकऱ्याला मुलगी द्यायची नको. मला मुलगी दिली तर मी नोकरदारालाच मुलगी देणार. हे सगळं चुकतंय कुठं माहितीये का? हे सगळं ना मुलगीची जी आई आहे का नाही, हां. तिथं चुकतंय सगळं. मुलीपेक्षा मुलीपेक्षा मुलीच्या आईचं जे आहे ना अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत. इथं विषय कसा व्हायला लागलाय मॅडम, ज्या हां. शेतकरी घराण्यात मुली आहेत तो शेतकरी नोकरदाराला पोरी देतोय आणि स्वतःचा सुद्धा मुलगा मग त्यांचा शेतकरीच आहे ना, मग त्या शेतकऱ्याला मुली कोण देणार? कोण समधीजण देणार? समधीजण हं. जर म्हणा लागली बिझनेसमॅन नोकरदार, बिझनेसमॅन नोकरदार, तर मग शेतकरी मुलं ही तुमच्या सुद्धा कुटुंबात आहेत, मग त्यांना कोण मुलगी देणार? अहो तुम्हाला माहित नाहीये माझा भाऊ आहे ना जॉब करतोय, सरकारी जॉब आहे आणि प्लस तिथून आल्यानंतर शेतात काम करतोय. मग काय प्रॉब्लेम आहे मुलगी द्यायला मला सांगा? एवढा देखणा आहे, एवढा दांडगा आहे, एवढा चांगला दिसतोय, तरी मुलगी द्यायला तयार नाही. ते माझ्या मी बघतो कसला दिसायलाय काय नाही, तुम्ही बायोडाटा द्या पाठवून. जास्त तिप्पट बोलू नका. आता ह्याच्यात तिप्पट कसले आलं? आता मी एवढं चांगलं सांगायला लागले आणि तिप्पटचं काय ह्याच्यामध्ये? तुमचा भाऊ तुम्हाला चांगला वाटत असेल हो, धिप्पाड, सुशिक्षित, अहो हँडसम. साधं सुपारीचं कांड सुद्धा ते तोंडात टाकत नाहीये. एवढी पांढरी शुभ्र दात आहेत त्याची. त्याचं आम्हाला व्हेरिफिकेशन करावं लागेल. सकाळी कसं असते माहित आहे का? माणसं ही दिवसा एकदम सुशिक्षित राहते आणि रात्रीच्याला त्यांचं काळं रूप दाखवते ती. नाही, नाही, नाही. तुम्ही चुकीचा अर्थ काढायला लागलाय. सगळी माणसं तशी नसतात. करतो कळलं मी का? त्याचं व्हेरिफिकेशन करतो. आमच्याकडे हां, भरपूर बायोडाटा आलेला आहे आणि त्यातला मी हां. बायोडाटा बरोच तुम्हाला WhatsApp नंबरवर पाठवण्याचा प्रयत्न करतो. चांगली पण पाहिजे बघा पोरगी तुम्हाला सांगते. माझ्या भावाला शोभून दिसणारी पाहिजे. अ, असली नको आहे की तिला थोडं पण ज्ञान नाही. आपल्या घरातल्या माणसांना कसं बोलावं असं अशी नकोय बघा. तिप्पट बोलणारी नकोय. अहो पूर्वी आमच्याकडे लय भारी भारी येत्यात्या. एकदम सुंदर मुली येत्यात्या. पण तुम्हाला म्हणजे असं त्या मुलीला स्वयंपाक वगैरे करता येत नाही. चलेल का अशी मुलगी? तसं कसं चालणार बरं? घरातलं तर सगळं आलं पाहिजे ना. बाहेरचं नाही आलं तरी चालेल. घरातलं सगळं टापटीपपणा, जेवण, पाहुणचार करणारी वगैरे अशी नवऱ्याची काळजी घेणारी पाहिजे. घरात सासू-सासऱ्यांची काळजी घेणारी पाहिजे. अशी मुलगी आम्हाला पाहिजे बघा. अहो मॅडम तुम्ही असं कसं चुकीचं बोलताय हो? मुलीच्या आई-वडिलांना 18 वर्ष तिला शिक्षण वगैरे शिकवायचं, समजा वळण लावायचं. मग तुम्ही लग्न केल्यानंतर तिला वळण फक्त फक्त शिक्षणाचं नकोय ना सर. वळण शिक्षणाचं असून काय उपयोग आहे? घरातलं वळण पाहिजे ना अगोदर. अहो मॅडम मग तुम्ही शिक्षण आपलं स्वयंपाक वगैरे तुम्ही शिकवू शकता ना तिला. अहो मग तिच्या आईनं घरात तिला काय शिकवलं मग? नुसतं शिक्षणच का? म्हणजे तुम्हाला समजा आयतं मटेरियल पाहिजे का? आम्हाला हो. हां?
तुम्ही काय शिकवणार नाही का तिला? तुमच्या बोलण्यावरती हसायला यायला लागले मला. आई तर बट्टेल आई शपथ. अहो मी काय म्हणते माहितीये का, शिकलेली असावी की. आम्ही काय तिला जॉबला वगैरे तिची इच्छा असेल तर पाठवणार, पण घरातलं पण महत्वाचं आहे ना. अहो हं? घरातलं महत्वाचं आहे की तुम्हाला एवढं मग आम्ही मुली देतोय राव. मुलीचे आई वडील एवढं त्यांना वाढवते ती त्यांचं संगोपन करून तुमच्याकडे देते ती, मग तुम्ही तिला अहो वर लावू मला शकता ना. म्हणायचंय उपकार करतेत का? मला त्या मुलीला मुलगा नाहीच भेटला तर घरात काय तिचं लोणचं घालून ठेवणार आहे का? मग आम्हाला हा? कशाला तुम्ही फोन केलाय? मुलगी मुलगी हे घरात ठेवण्यासाठी नाहीये. तिला सासरी जायचंच आहे. एक ना एक दिवस. तिला संस्कार घरातले अगोदर पाहिजेत. बाहेरच्या कशाला पाहिजेत नाचायचे असले धंदे? हे बघा मॅडम कसलं तुमचं शादी.com आहे? तिकडं तुमचं ते शादी.com ला तिकडं आग लागू दे तिकडं मग, जर तुमच्या इथं सुशिक्षित आणि चांगल्या मुली जर नसतील तर. अहो तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. शेतकरी मुलालाच का बरं मुली भेटणं झालत्या हो? हे सगळं कुठं चुकतंय मग? घरातलीच आहेत ना. मेन तर ते आईची चुकी आहे ना. अहो हा? शेतकरी बापाची चूक आहे ना. शेतकरी बाप आपल्या मुली नोकरदाराला देतोय आणि त्याच्या पण घरी एक मुलगा आहे ना, मग त्याला मुलगा मुली हे कोण देणार? विसरतात ते. हा, ते हे विसरतं ना. आई बाप महत्वाचे म्हणजे चुकीचे आहेत. म्हणजे हं? शेतकरी बापानं आता काय करायला पाहिजे, शेतकरी बापानं चांगली शेती वगैरे बघून शेतकरी मुलाला मुलगी दिली पाहिजे. मग त्या शेतकरी बापानं जर आपली स्वतःची मुलगी शेतकऱ्याला दिली, तर त्याच्या पण मुलाला कोण तर मुलगी देणार आहे. बरोबर आहे बघा. हे कळलं पाहिजे बघा. आताचे काय करतात, नोकरदाराला देतात. शेती पण पाहिजे आणि नोकरदार बी पाहिजे, पण शेतात जायला नको आहे. मग मुळात हा विचार तुमच्या समाजातल्या लोकांच्या मनात कसा काय येत नाही? हे बघा, तिकडं आता समाज लय पुढे गेलेला आहे. त्यांना शेती पाहिजे, पण त्यांना शेतात जायला नको. का? ठीक मग आहे, काय आम्हाला एक करतो चांगली पाहिजे बघा, पोरगी चांगली पाहिजे. शेतात मुलगी काम नाही आलं तरी चालेल. मुलगी हो. तुमच्या मनासारखी पसंत करून देतो मी तुम्हाला. शिकलेली नसेल तरी चालेल बघा. शिकलेली नसू द्या, पण घरातलं आलं पाहिजे एवढी फक्त काळजी घ्या. चालतंय, ठीक आहे. हा? तुम्ही काय करा, 5 लाख रुपये रेडी ठेवा. आई शपथ, 5 लाख कशाला? मग हुंडा म्हणून त्या मुलीला द्यायला लागत नाहीत पैसे का? आम्ही काय आमच्या जवळच्या अहो कवड्या देऊन कशाला? करायचं? अहो एवढी 500 एकर शेती आहे, एवढा सरकारी नोकरदार आहे. तिच्या एकटीचा एकुलता एक आहे आणि ह्याला 5 लाख कशाला पाहिजेत? अहो तुमची 500 एकर शेती आहे तर मग तुमचं इन्कम पण भरपूर असेल. 5 लाख अहो रुपये म्हणजे सगळं सगळं तिच्याच नाव, तीच मालकीण आहे ना. मग कशाला पाहिजे तिला 5 लाख आता? अहो मग काय तुमचं शादी.com आहे? हं? तुमच्याकडे लग्नासाठी 5 लाख रुपये नाहीत का? अहो आम्ही लग्न धडाक्यात करू की. आमच्यासाठी नाही तर आम्ही घेत त्या मुलीच्या आई वडिलाला देऊन त्यांचा आयार उपचार भांड कोंड सोनं हा. बिनं समजा घेण्यासाठी 5 लाख रुपये लागतात. पण ते आमच्यानी बघू की हो. आमच्यानी बघू, तुम्ही फक्त पोरगी बघायचं काम करा. हं? ठीक आहे मॅडम. आणि काय ते मला ह्या नंबरवरती कळवा. ठीक आहे. संध्याकाळपर्यंत वाट बघतो तुमची. ठीक आहे, मी तुम्हाला व्हॉट्सअपला बायोडाटा पाठवतो संपूर्ण. तुम्ही कुठली मुलगी पसंत पडते त्याच्यावर मला रिप्लाय द्या. चालेल. ठीक आहे. करू ओके. आपण पुढचं ओके. व्यवस्थित. ओके, ओके. ओके. ठीक आहे. ठीक आहे. ओके, बाय.